up till we have seen polynomial type problem. In polynomial, we have seen factorization. टाकल्यावर 0/0 आलं, फॅक्टर्स पाडले, कॉमन फॅक्टर कट केला. त्याच्यानंतर याच्यात सिंप्लिफिकेशन. याच्यामध्ये पहिल्यांदा इन्फिनिटी प्लस मायनस इन्फिनिटी उत्तर आलं, फॅक्टर्स पाडले, कॉमन डिनॉमिनेटर घेतला, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, सिम्प्लिफाय केलं, कॉमन फॅक्टर कट केला, पुन्हा लिमिट घेतलं. नंतर रॅशनलायझेशनचे प्रॉब्लेम बघितले. रूट किंवा दोन टर्मच्या मध्ये एक रूट आणि एक फ्री फ्रॉम रूट किंवा दोन्ही रूट आले तर मधलं चिन्ह बदलायचं, मल्टिपल आणि डिवाइड करायचं. कधी 0/0 फॉर्म आल्यानंतर. नंतर आपण ट्रिग्नोमेट्री मधले आयडेंटिटी वरचे प्रॉब्लेम. नंतर लिमिट थीटा टेंड्स टू 0 साइन थीटा अपॉन थीटा इक्वल टू 1 त्याच्यावरचे प्रॉब्लेम. नंतर सबस्टिट्यूशन प्रॉब्लेम. एवढे प्रॉब्लेम बघितले. म्हणजे आतापर्यंत आपण ट्रिग्नोमेट्रिक बघितलं, अल्जेब्रिक बघितलं पार्ट. याला अल्जेब्रिक पार्ट म्हणतात, पॉलिनॉमियल टाइप. आता एक्सपोनेन्शियल फंक्शन. मग याचे काही रिझल्ट्स आहेत आपल्याला विदाउट प्रूफ, ते आपल्याला पहिल्यांदा बघायचे. विचारते बघा. पहिला रिझल्ट लिमिट x टेंड्स टू 0. पहिली अट काय आहे? लिमिट 0 पाहिजे. डेल फर्स्ट रिझल्ट 1 प्लस x रेज टू 1/x. बघा रिझल्ट लिमिट x टेंड्स टू 0 1 प्लस पहिला 1 पाहिजे प्लस x. जो x असेल त्याचाच रेसिप्रोकल ब्रॅकेटचा पॉवर असेल तर याचं आन्सर घ्यायचं e. इरेशनल नंबर. याचा आन्सर काय? EA. समजा हा रिझल्ट मला एक्सटेंड करता येईल. लिमिट x टेंड्स टू 0 1 प्लस mx. तर याचा रेसिप्रोकल पॉवर काय पाहिजे? 1/mx पाहिजे. जो इथं आहे त्याचाच रेसिप्रोकल पॉवर पाहिजे. प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस. प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस, दोन्ही पण चालतील. ओके. तर नेक्स्ट रिझल्ट एक्सपोनेन्शियलचा. लिमिट x टेंड्स टू 0 a raised to x minus 1/x. a is a positive real number. a काय आहे? एक संख्या आहे. याचा आन्सर घ्यायचं log a. a is greater than 0. पॉझिटिव्ह रिअल नंबर असा हा रिझल्ट आहे. आणि a पॉझिटिव्ह म्हणजेच नॉन झिरो रिअल नंबर पाहिजे. हे तुमचे दोन रिझल्ट आहेत. पहिल्यांदा या दोन यांना म्हणतो आपण लिमिट्स ऑफ एक्सपोनेन्शियल फंक्शन. यांना म्हणतो आपण लिमिट्स ऑफ एक्सपोनेन्शियल फंक्शन. एकावरचे एक्झाम्पल बघू, मग पुढे पुढे प्रॉब्लेम. पहिल्यांदा या रिझल्ट्स वरचे प्रॉब्लेम. ओके. सिंपल प्रॉब्लेम. एक्झाम्पल. फर्स्ट एक्झाम्पल. पहिलं एक्झाम्पल या प्रॉब्लेम वरचं. ओके. लिमिट x टेंड्स टू 0 1 प्लस 4x रेज टू 1/x. हा तुमचा प्रॉब्लेम आहे. मग काय करायचं? हा तुमचा फॉर्म्युला आहे. नंबर सोडून द्या. x चा रेसिप्रोकल पॉवर आहे ना, ठीक आहे. मग पहिल्यांदा लिहून घ्या 1 प्लस 4x चा आपला फॉर्म्युला लिहून घ्या. घेतला लिहून? ओके. याला ब्रॅकेट करा. हा 1/4x होता का? नाही. 4x इंटू काय होता? 1/x. बघा काय केलं. पहिल्यांदा फॉर्म्युल्यामध्ये 1 प्लस 4x चा रेसिप्रोकल 1/4x पाहिजे, घेतला. नव्हता मग पुन्हा इंटू केला. इंटू गिव्हन काय आहे? 1/x. हा x आणि हा x काय झाला? कट झाला. याचं आन्सर या फॉर्म्युल्यानुसार काय आहे? e. आणि रेस टू काय आहे? 4. संपला प्रॉब्लेम. समजायला थोडंसं टफ वाटतं. आणखी एक प्रॉब्लेम. लिमिट
x टेंड्स टू 0, 1 minus 7x upon 5 raised to 5 upon x. ओके, हा तुमचा दुसरा प्रॉब्लेम. चेक करूया याचं आन्सर. विच इज इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 0. फॉर्म्युला काय आहे? पहिला 1 आहे. पुढे जी काही टर्म आहे प्लस -7x upon 5 याचा पॉवर काय पाहिजे? याचा रेसिप्रोकल 5 upon -7x. बरोबर आहे, घेतला. ओके, लिमिट करा, ब्रॅकेट कंप्लीट. हा झाला फॉर्म्युला 1 plus x raised to 1 upon x. आता हा होता का? नाही, तो पुन्हा -7x upon 5 into 5 upon x. काय केला? रेसिप्रोकल ऍडजस्ट केला. नव्हता पण पुन्हा रेसिप्रोकल घेतला, पण कुणाचा? ब्रॅकेटचा. का? असा रूल आहे. x raised to m raised to n बरोबर x raised to m raised to m equal to x raised to m. ह्या रूलनुसार पुन्हा आउटसाइडचा x कट झाला, 5 कट झाला. बघा तुमचा आन्सर काय आला? 1 plus x raised to 1 upon x चा आन्सर या रूलनुसार हा फॉर्म्युला आहे e आणि रेस्ट टू. आता हा झाला e रेस्ट टू. काय शिल्लक राहिला? -7. जास्तीत जास्त मायनस प्लसचा प्लस करायचा असेल तर 1 upon e रेस्ट टू 7. आणि असा हा प्रॉब्लेम. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम. लिमिट x टेंड्स टू 0, 1 plus 5x upon 1 minus 5x raised to 1 upon x. फॉर्म्युला 1 plus x raised to 1 upon x हा आहे. हा तुमचा फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये हा प्रॉब्लेम आपल्याला शिफ्ट करायचा आहे. विच इज इक्वल टू लिमिटचा प्रॉब्लेम आहे. लिमिट कॉमन पॉवर आहे, प्रत्येकाचा सेपरेट घ्या. का? 1 आहे ना, बस 1 minus 5x raised to 1 upon x. नंतर टेकिंग सेपरेट लिमिट x टेंड्स टू 0, 1 plus 5x raised to 1 upon x upon limit x tends to 0, 1 minus 5x raised to 1 upon x. आता ऍडजस्टमेंट करा. which is equal to 1 plus 5x रेसिप्रोकल पॉवर पाहिजे. ओके, आता आणखी थोडंसं बघा. 1 upon x तुमच्याकडे होताच. काय नव्हता? फक्त 5. 5 म्हणजे 5 पुन्हा कट होईल. 1 upon x शिल्लक राहील. असं केलं तरी चालतं. नसेल तर 5x into 1 upon x. तसंही करा. आपल्याला प्रॉब्लेमचं आन्सर आलं पाहिजे. लिमिट x टेंड्स टू 0, रेसिप्रोकल -1 upon 5x. मायनस होता का आपल्याकडे? म्हणून मायनस. 1 upon x होता, काय नव्हता? 5. बघा पुन्हा. नसेल तर दुसरा ऑप्शन, याचा रेसिप्रोकल घेतला म्हणून नव्हता, इंटू 1 upon x. याचा रेसिप्रोकल -5x into 1 upon x. x going to be cancelled and therefore your answer is 1 plus x raised to 1 upon x e bracket raised to 5 upon e raised to -5. आवडती या म्हणजे पॉझिटिव्ह पॉवर होईल. e raised to 5 plus e raised to 5. Sorry, e raised to 5 into e raised to 5, e raised to 10, and this is your answer. Okay, slowly आयडिया येईल, मग प्रॉब्लेम सोपे वाटायला लागतील. बघा प्रॉब्लेम ओळखायचा कसा. रेसिप्रोकल पॉवर आहे, इकडून सुरुवात करायची. तुमचा रेसिप्रोकल एक्सचा रेसिप्रोकल पॉवर आहे, म्हणजे हा या टाईप वरचा प्रॉब्लेम आहे. अडचण काय आहे? लिमिट 0 आहे, रेसिप्रोकल पॉवर आहे, पण पहिला 1 आहे का? पहिला 1 नाही. मग हा फॉर्म्युला वापरता येणार नाही. फॉर युजिंग दिस रिझल्ट मग काय करायचं? पहिला 1च पाहिजे. मग 2 आहे, 2 कॉमन घ्या. म्हणजेच काय होईल? 1 plus 3x upon 2. डिनॉमिनेटर मधनही 2 कॉमन घ्या.
1 मायनस एक्स अपॉन 2 माहितीये ना, कॉमन घेतल्यावर हा ब्रॅकेट मध्येच कॉमन घेतला, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मधनं 2 कॉमन घ्या आणि तो कॅन्सल करा, किंवा दुसरा मार्ग डिवाइड बाय 2 टू न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. संपलं. पुढचा प्रॉब्लेम संपला. लिमिट सेपरेट घ्या. x टेंड्स टू 0 1 प्लस 3x अपॉन 2 रेज टू 1 अपॉन x अपॉन 1 माइनस x अपॉन 2 रेज टू 1 अपॉन x. सेपरेट लिमिट, सेपरेट एडजस्टमेंट. लिमिट इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 0 1 प्लस 3x अपॉन 2 रेसिप्रोकल 2 अपॉन 3x ब्रॅकेट कंप्लीट. लिमिट पण त्यामध्ये घ्या. नॉट हिअर. अगेन 3x अपॉन 2 व्हॉट इज गिव्हन, काय दिलेलं आहे, फक्त पॉवर 1 अपॉन x तो शेवटी घेतला. सिमिलरली फॉर डिनॉमिनेटर लिमिट x टेंड्स टू 0 1 minus x by 2 it's reciprocal minus 2 by x not given, again it's reciprocal minus x by 2 into 1 half. This x cancel with this and therefore our answer is 1 plus x raised to 1 upon x e raised to 3 upon 2 upon e raised to minus 1 half. x x गेला शिल्लक पार्ट हा वरती घ्या e रेज टू 3 by 2 प्लस 1 हाफ म्हणजे बेस सेम आहे e रेज टू 4 अपॉन 2 म्हणजेच e स्क्वेअर and this is your final answer. Simple problems. Okay. Now turn towards problems on second result. Limit x tends to 0 a raised to x minus 1 upon x equal to log a. This is the first problem. Limit x tends to 0 e raised to x minus 1 upon x. मग फक्त a ऐवजी काय आहे log e आणि what is value of log e 1. संपला तुमचा प्रॉब्लेम. सी सेकंड प्रॉब्लेम. लिमिट x tends to 0 2 raised to x minus 1 upon 4 raised to x minus 1. काय कमी आहे, हा तुमचा फॉर्म्युला आहे. a raised to x, a हा नंबर आहे, काही पण चालेल. a raised to x minus 1 पण अपॉन x आहे का, नाही. मग डिवाइड बाय x न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला x ने डिवाइड करा. देन टेकिंग सेपरेट लिमिट. लिमिट x टेंड्स टू 0 2 raised to x minus 1 upon x whole upon limit x tends to 0 4 raised to x minus 1 upon x. न्यूमरेटरचा आन्सर आहे लॉग a. a ऐवजी आहे 2 आणि याचा आन्सर आहे लॉग 4. आता तुम्ही म्हणा लॉग लॉग कट होईल, होत नाही. असा कुठलाही फॉर्म्युला नाही. फक्त जास्तीत जास्त काय करता येईल माहिती, लॉग 2 अपॉन 4 कॅन बी रिटर्न ॲज 2 raised to 2. याच्या पुढे लॉगचा रूल आहे, पॉवर आला तर पुढे घ्यायचा म्हणजे लॉग 2 अपॉन 2 log 2 आणि आता सारखा आहे मग आता कट होईल म्हणजेच तुमचा आन्सर काय येईल 1/2 a. बघा प्रॉब्लेम एकदम छान प्रॉब्लेम आहे. ओके, वन मोर प्रॉब्लेम. फॉर्म्युला बघा, a रेज टू डोक्यावर जो पॉवर आहे तोच डिनॉमिनेटरला पाहिजे, पुढे -1च पाहिजे. वन मोर. नेक्स्ट प्रॉब्लेम. लिमिट x tends to 0 a raised to x minus b raised to x upon x. टाकलं तर 0/0 उत्तर येईलच, कारण कोणाचाही 0 पॉवर घेतला की 1 येतो. 1 - 1 0 upon 0.
याचंही उत्तर 0/0 येतं. मग फॉर्म्युला, पण फॉर्म्युला काय आहे आपला? रेश टू x -1 पाहिजे आहे का? नाही. मग ऍडजस्ट +1 -1, कारण फॉर्म्युल्यासाठी काय पाहिजे? -1 पाहिजे नव्हता, घेतला म्हणून पुन्हा +1 घेतला अपॉन x. काय केलं? ऍडजस्ट +-1 in numerator. Then limit x tends to 0. बघा, a raised to x -1 एकत्र घेतला, मायनस कॉमन, b raised to x मायनस कॉमन घेतला की साइन बदलता अपॉन x. हा अपॉन म्हणजे कॉमन डिनॉमिनेटर आहे. मग सेपरेट घ्या, सेपरेट लिमिट which is equal to limit x tends to 0 a raised to x -1 upon x minus limit x tends to 0 b raised to x -1 upon x. Divide separately and taking separate limit. काय केलं आपण? Divide separately and taking separate limit. And so, what is this answer? हा फॉर्म्युला आहे. याचा आन्सर log a minus log b, आणि log चा रूल आहे log a minus log b equal to log of a upon b. हा रूल आहे. हे तुमचं फायनल आन्सर आहे. ओके. प्रॉब्लेम ओळखायची सोपी कंडिशन, रोक्यावर पॉवर x असतो. ओके. लिमिट x टेंड्स टू 0 9x -5x अपॉन 4x -1. आपला फॉर्म्युला काय आहे? पहिल्यांदा फॉर्म्युला बाजूला लिहून घ्या. a raised to x -1 अपॉन x असेल तर log a हे उत्तर येतं. मग इथं -1 आहे का? नाही. मग पहिल्यांदा काय करा? ऍडजस्ट +1 -1 टू न्यूमरेटर. केले ऍडजस्ट अपॉन 4 raised to x -1 न्यूमरेटर झाला ऍडजस्ट. आता कशाची कमी आहे? x ची कमी आहे. काय केलं आपण इथं? ऍडजस्ट +-1 in numerator. Then आता अपॉन x पाहिजे, यालाही पाहिजे, मग डिवाइड बाय 9x -1 मायनस कॉमन घ्या, फॉर्म्युला ऍडजस्ट होईल. यालाही x ने डिवाइड केलं, हा झाला न्यूमरेटर अपॉन 4x -1 अपॉन x. काय केलं? डिवाइड बाय x टू न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. संपला प्रॉब्लेम. प्रत्येकाला सेपरेट डिवाइड करा, सेपरेट लिमिट घ्या. याचं वेगळं, याचं वेगळं, याचं वेगळं. तुम्हाला काय मिळेल? लिमिट x टेंड्स टू 0 9x -1 upon x minus limit x tends to 0 5x -1 upon x upon limit x tends to 0 4x -1 upon x. प्रत्येकाचं लिमिट सेपरेट घेतलं. ओके. देन वापरा रिझल्ट कोणता? a⁻x -1 अपॉन x log a. a ऐवजी आहे 9, इथं मायनस log 5 अपॉन log 4, परंतु log a मायनस log b इक्वल टू log of a upon b upon log 4 and this is your answer. आणि असा हा तुमचा
आन्सर. ओके. एक प्रॉब्लेम सुटला की पुढचा प्रॉब्लेम येतो. ऍडजस्टमेंट वाढत जातात. बघा पुढचा प्रॉब्लेम. लिमिट x टेन्स टू 0 5 रेज टू x प्लस 3 रेज टू x मायनस 2 रेज टू x मायनस 1 अपॉन x. आता फॉर्म्युला काय आहे पुन्हा सांगतो. a रेज टू x मायनस 1 आहे का मायनस 1. ऍडजस्ट इट. बी केअरफुल. बघा काय काय ऍडजस्ट करतो. मायनस 1 ऍडजस्ट करायचा केला प्लस 3 रेज टू एक्स मायनस 1 किती झाले मायनस 2 नसताना ऍडजस्ट केले मायनस 2 रेज टू एक्स मायनस 1 प्लस 2 अपॉन एक्स. बरोबर आहे का. पुन्हा सांगतो. हा तुमचा प्रॉब्लेम आहे. ह्या तुमच्या दिलेल्या टर्म आहे. मायनस 1 किती वेळा केले मायनस 2 म्हणून नव्हते म्हणून पुन्हा प्लस 2 सिम्प्लिफाय ब्रॅकेट सोडून बघा पुन्हा हेच आन्सर येतं का बघा. मायनस 1 मायनस 2 प्लस 2 कॅन्सल 5 रेज टू एक्स प्लस 3 रेज टू एक्स मायनस 2 रेज टू एक्स मायनस 1 तुमचा प्रॉब्लेम. सिम्प्लिफाय. आता सेपरेट डिव्हाइड पण करायचं आहे आणि थोडीशी केअर बघा माझ्याकडे. 5 रेज टू एक्स मायनस 1 सेपरेट डिव्हाइड प्लस 3 रेज टू एक्स मायनस 1 अपॉन एक्स. आता इथं काय शिल्लक राहील. एक स्टेप वाढवली असती तर असं शिल्लक राहिलं असतं बघा. लिमिट एक्स टेन्स टू 0 5 रेज टू एक्स मायनस 1 प्लस 3 रेज टू एक्स मायनस 1 मायनस 2 रेज टू एक्स प्लस 1 मायनस 1 प्लस 2 प्लस 1. परंतु फॉर्म्युला a रेज टू एक्स मायनस 1च आहे म्हणून यातून काय कॉमन घ्यायचं. निगेटिव्ह कॉमन घ्या म्हणजेच काय होईल 2 रेज टू एक्स मायनस 1 आणि वापरा दिलास. प्रत्येकाचं लिमिट सेपरेट घ्या. लिमिट एक्स टेन्स टू 0 घेतलं तर पहिल्याचं आन्सर येईल लॉग 5 दुसऱ्याचं आन्सर येईल लॉग 3 आणि तिसऱ्याचं आन्सर येईल लॉग 2. का a रेज टू एक्स मायनस 1 अपॉन एक्स इक्वल टू लॉग a ऐवजी वेगवेगळे नंबर्स आहेत. आता पहिल्यांदा यांच्यासाठी बेरीज असेल तर लॉगचा काय होतो गुणाकार होतो. 5 इंटू 3 मायनस लॉग 2 लॉगचा रूल आहे. आता दोघांमध्ये काय आहे सबट्रॅक्शन आहे. मग 5 3 15 अपॉन लॉग a मायनस लॉग b लॉग a अपॉन b आणि हे झालं तुमचं आन्सर. आणि असा हा प्रॉब्लेम. ओके. अशा प्रकारचे आणखी काही प्रॉब्लेम आपण पुढच्या सेशनमध्ये घेऊ. आपटे बाय बाय.